नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। कांद्याचे दर कोसळल्यानं त्रस्त झालेल्या शेतकरी पुत्रानं लिहिलं थेट पंतप्रधानांना गुजराती भाषेत पत्र। मराठी भाषेतील पत्रांची दखल न घेतल्यानं शेतकरी पुत्राचं पाऊल। जमिनी स्वतःच्या नावे करून घेऊन आम्हाला सरकारी नोकऱ्या द्याव्यात, पत्राद्वारे केली मागणी। पवार साहेबांकडे कुणीही वेळ मागतं, पवार साहेब भेटण्यासाठी वेळ देतात। आमचे मनभेद नाहीत, मतभेद आहेत। तटकरेंच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। कोल्हापूरच्या इचलकरंजीत महापालिकेच्या स्थायी समिती दालनात उपमुख्यमंत्री शिंदे आणि धैर्यशील मानेंचे लावलेले फोटो हटवल्यानं वाद। शिंदेंची शिवसेना आक्रमक। महापालिकेच्या प्रांगणात शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी। अमरावतीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं निषेध। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मेलोडी चॉकलेट वाटप करत केंद्र सरकारचा निषेध। डॉलर 100 रुपयांवर गेल्यास मोदींचा स्वखर्चाने सत्कार। सुबोध सावजींचा पंतप्रधानांना उपरोधिक टोला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची टिटवाळा परिसरातील अनधिकृत चाळींवर मोठी तोडक कारवाई। टिटवाळ्यात अनधिकृत चाळींवर केडीएमसीचा बुलडोझर। या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी, नागरिकांचा सवाल। कोल्हापुरात हुंडाबळीमुळे गेलेल्या मुलीच्या न्यायासाठी कुंभोज हेरवाड ग्रामस्थांचा मूक मोर्चा। पोलिसांनी त्वरित कारवाई न केल्यास पुढे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा। मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती। परभणीत अनसुया टॉकीज परिसरात गांजाची विक्री। 2 महिलांना पोलिसांनी सापळा रचून घेतलं ताब्यात। कारवाईत 1,65,000 रुपये किमतीचा 8 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त। पुण्याच्या भोरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग। भोर शहराला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर साचलं पाणी। पुलाला आलं तळ्याचं रूप। उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपलं। पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड।